इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. संजय शिरसाट यांच्यावर जमीन हडपल्याचा आरोप करताना जातीवाचक उल्लेख केल्याचा आरोप. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी. विमान दुर्घटनेमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा आदित्य ठाकरेंचा निर्णय. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 6वा दिवस. चंद्रशेखर बावनकुळे आज बच्चू कडूंना भेटणार. तर बच्चू कडूंच्या समर्थनार्थ अमरावतीमध्ये वलगावमध्ये चक्काजाम आंदोलन. इस्रायल आणि इराणमधील संघर्षाचा परिणाम जगभरातील शेअर मार्केटवर. सेन्सेक्स 1200 तर निफ्टी 50 अंकांनी घसरला. शिर्डीच्या साई मंदिरातील फुलं, हार आणि प्रसादावरील बंदी उठवली. मात्र प्रवेशद्वारावर बिलाची पावती दाखवणं बंधनकारक. दिल्लीत जोरदार पावसाची हजेरी. राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. रत्नागिरीला रेड तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट. पुणे, अहिल्यानगर, वाशिमसह जळगावात जोरदार पावसाची हजेरी. जळगावात पावसानं 10 घरांची पडझड तर 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला. इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती. इस्रायलमध्ये आणीबाणीची घोषणा.